युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय आणि याचा फटका हॉटेल व्यावसायिकांसह शिवभोजन थाळी केंद्रांनाही बसतोय। गोरेगाव पूर्वमधील एका शिवभोजन केंद्रावर गॅस संपल्यामुळे चालकावर चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे। गरीब जेवणापासून वंचित राहू नयेत म्हणून केंद्र चालकानं तात्पुरती हॉटेलमध्ये चूल तयार करून त्यावर स्वयंपाक सुरू केलाय। मात्र या परिस्थितीमुळे अडचणी वाढत असल्याचं त्यांनी सांगितलंय। सरकारनं शिवभोजन केंद्रांना प्राधान्यानं गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आता केंद्र चालकांकडून केली जाते। पुण्यात मागच्या 5 ते 6 दिवसांपासून एलपीजी गॅसची मोठी टंचाई जाणवतेय। गॅस एजन्सींच्या बाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा दिसतायत। कमर्शियल गॅस अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे आणि त्यामुळे हॉटेल व इतर व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे। गॅस उपलब्ध होत नसल्याने तंदूर भट्टी आणि चुलींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तर अनेक नागरिक स्वयंपाकासाठी चुलीचा पर्याय निवडतात आणि यामुळे पुण्यातील कुंभारवाडा परिसरात चूल खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होतीये। हळूहळू लोक चूल असेल किंबहुना तंदूरची मिनी भट्टी असेल हे या ठिकाणी वापरतायत। आता मी पुण्यातील जे डेंगळे पुलाच्या जवळ असलेलं हे कुंभारवाडा आहे त्या परिसरात आलोय आणि इथं जे सेल आहे ते दुप्पट झालेलं आहे। हे काका आपल्या सोबत आहे। काका हे काय आहे आणि काय लोक आता घ्यायला येत आहेत का चूल हे सगळं? आता टीव्हीचे जरा आता हे जे सिलेंडरची आता जास्त चुन भासलेली नागरिकांना, त्याच्यामुळे आता या हॉटेलवाले घरगुती लोक चुली नेतात, शेगडी नेतात आणि हॉटेलवाले मिनी भट्टी नेतात, लाकडावरली भट्टी। काही लोक घरासाठी देखील जे जुन्या चुली असतात ते नेतात। बाबा तुम्ही कुठून आलात आणि ही चूल तुम्ही घ्यायला आलात, काय म्हणजे काय कारण आहे? आज 3 दिवस झालं बघा, सुनबाई जातात म्हणजे नंबरला मेसेज दिलाय पण मग गॅस मिळत नाही। 6 वाजता जरी नंबर लावतो 3 वाजता तर येत नाही गाडी। मग आता सुनबाईनं मालकीन काय म्हणले की आपण असं करू, आपण सोलापूर जिल्ह्यातलीच आहोत, खेडेची आहोत, आपण चूल घेऊया। मग या कुंभारजीनं आमचे चांगले संबंध गेले अनेक वर्षाचे, मग मी इथं आलो। आता चूल घेतली, आता जाऊन सरपण घेतो, मिळाला गॅस तर ठीक, नाही तर सरपणावर आमचं मागते, त्याला दुसरा मार्गच नाही। आणि त्यामुळे अशा पद्धतीने हे जे मिनी भट्टीज आहेत हे या ठिकाणी कुठेतरी मागणी वाढलेली आहे आणि आपण अर्थातच बघतोय की कुंभारवाड्यामध्ये सुद्धा या सगळ्या कुंभारांकडं अर्थातच हॉटेल असतील, लोक असतील, यांची देखील या चुली आणि ही भट्टी घेण्यासाठी गर्दी वाढताना दिसतेय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। गॅसच्या तुटवड्यामुळे घरगुती गॅसचा काळाबाजारही वाढलाय। गोंदिया जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 58 ठिकाणी धाड टाकली आहे। यावेळी 30 विविध ठिकाणी 30 घरगुती सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचं समोर आलंय। यामध्ये एकावर गुन्हा देखील दाखल झालाय, तर घरगुती गॅस सिलेंडरची साठवणूक केल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।